एसटी महामंडळ भाविकांना घडविणार रामलल्लाचे दर्शन। भाविकांची अयोध्येकडे जाणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या धुळे विभागाने 10 फेब्रुवारीला अयोध्या दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे। अयोध्या दर्शनासह प्रवाशांना वाराणसी आणि प्रयागराजचेही दर्शन घडविण्यात येणार आहे। एसटी महामंडळाच्या धुळे विभागाने पहिल्यांदाच राज्यातील नागरिकांसाठी अयोध्येसाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। धुळे येथून 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता ही बस निघणार असून रात्री 8 पर्यंत झाशी येथे पोहोचणार आहे। या ठिकाणी रात्रभर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ती अयोध्येला जाणार आहे। अयोध्येत भाविकांना दर्शनाचा लाभ घडवून ही बस दुसऱ्या दिवशीही अयोध्येत मुक्काम करणार आहे। तिसऱ्या दिवशी अयोध्याहून निघून वाराणसी येथे जाणार आहे। वाराणसी येथून दुपारपर्यंत दर्शन घेऊन रात्री प्रयागराज येथे मुक्कामी थांबणार आहे। चौथ्या दिवशी सकाळी प्रयागराज येथून दर्शन घेऊन धुळे येथे रात्री उशिरापर्यंत ही बस परतणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक विजय गीते यांनी दिली आहे। अयोध्येसह वाराणसी प्रयागराज येथील देवदर्शनासाठी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून 8 ते 10 हजारांच्या घरात भाडे आकारले जात आहे। मात्र महामंडळातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी फक्त 4,445 रुपये आकारण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी 2,800 किलोमीटर पर्यंत बस धावणार आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्याबाहेर ही बस जाणार असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकिटातील कुठलीही सवलत देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना त्यांच्या खर्चाने राहण्याचा व जेवणाचा खर्च करावा लागणार आहे। महामंडळाचे कर्मचारी प्रवाशांना यासाठी सवलतीत सुविधा उपलब्ध करून देणार आहेत। या बससोबत प्रशिक्षित असे 2 अतिरिक्त चालक देण्यात येणार असून महामंडळाच्या ताफ्यात नुकत्याच आलेल्या आरामदायी बसद्वारे प्रवाशांना ही यात्रा घडविणार असल्याची माहिती विजय गीते यांनी दिली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।